जो संघ जिंकेल तो सुपर 7 मध्ये दाखल होईल आणि एका आकर्षक झलालत्या करंडकाचा मानकरी होईल। त्यासाठी भिडंत, त्यासाठी हा पराकोटीचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल। या जाऊयात मॅचच्या दिशेने। यातील विनिंग टीम वडपे विरुद्ध लगेचच फाईट बॅक करताना दिसेल। जानी स्पोर्ट्स वडपे सिरीज। सामना सुरू होतोय जय हरी राजरोली त्यांच्या विरुद्ध मंदार स्मृती खांडवल। ही महत्वाची लढत आघाडीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। सौरभ आणि त्याची सोबत देतोय योगेश्वर। 3 ओव्हरची मॅच, पहिलं षटक पॉवर प्लेचं गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत विनीत भगत। पहिला बॉल जसा पडेल ऑफिशियली टाइम काउंटर स्टार्ट होईल, लक्ष असू द्या। 11:32 ही स्थानिक वेळ। ऑलरेडी थोडा उशीर झालाय, सो आता वेळेच्या बाबतीत आपला अपेक्षित सहकार्य आहे। व पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले। 2 फिल्डर सध्या 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना आपण बघत आहोत। ऑनसाइडला डीप मध्ये मिड विकेट आणि त्याचबरोबर स्ट्रेटिश लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे। इनफिल्ड मध्ये वाइडिश मिड विकेट, बॅकवर्ड स्कोर लेग शॉट, थर्ड मॅन शॉट, फार लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि त्या सोबतीनं मिड ऑफ थोडा वाइडिश उभा करण्यात आलेला आहे। सामना सुरू होतोय। ऑनफिल्ड अंपायर माधव ठाकरे सरांचा ग्रीन सिग्नल। उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल बॅकफुटवर आले, पूल केलाय, मिस टाइम फटका, डीप मध्ये चांगला झेल संपादित होतोय। फलंदाज बाद सौरभ पाटील पहिल्या बॉलवरती झेलचीत, झेलबादूर माघारी परत आहेत। पहिला आदरा नंदा स्मृती खांडवल क्रिकेट संघाला। पहिला बॉल बॅकफुटवर आले होते, हार्ड लेंथ हवं तसं टायमिंग हवं तसं मिडलिंग करू शकले नाही। डीप मध्ये फिल्डर उपस्थित होते, चांगला झेल त्या ठिकाणी संपादित झाला। विवेक होते त्या ठिकाणी, ज्याचं चांगलं बॅकअप येताना पाहायला मिळालं। बॅटिंग साठी पाहिलं तर दाखल होत आहेत निखिल जाधव, आणखीन एक हार्ड हिटर बॅटर। पहिल्याच बॉलवरती आता विकेट गमावली आहे बॅटिंग करणाऱ्या नंदा स्मृती खांडवल। सो पार्टनरशिपची आता नितांत आवश्यकता असेल या मॅच मध्ये, आवश्यकता असेल ती भागीदारीची आणि पैसा आता योगेश्वर पाटीलच्या सोबतीनं या महत्वाच्या निर्णायक पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना काय रणनीती हे 2 फलंदाज बनवतील। नवीन फलंदाज पोहोचला, निखिल जाधव सोबत देईल योगेश्वर पाटीलची। पहिल्या बॉलवरती गोलंदाज विनीत भगतला सुयश मिळालाय, सो त्याचाही कॉन्फिडन्स आता दुणावला असेल। निखिल जाधव न्यू बॅटर, सध्या स्टॅकर एंडला गोलंदाज तयार विनीत। फोर द विकेट। ओ बॅकफुटवर आले, हुक केलाय, जबरदस्त फटका। आल्या मैदानात निखिलने नाविन्यता दाखवली आहे, पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमार्थ्याच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, माइटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर। कॉन्फिडन्स पहा फलंदाज निखिल जाधवचा। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। बॅकफुटवर थांबले होते, वाट पाहिली या बॉलची, फक्त दिशा दिली, गतीचा चांगला वापर करत असताना बॉल स्कोरलेग सीमार्थ्याच्या बाहेर धाडलेला आहे। षटकाराने मात्र डाव सुरू होतोय।
नंदा स्मृती खांडवल क्रिकेट संघाचा आणि त्याचबरोबर वैयक्तिक खाते खुलं होतंय. निखिल जाधवचं बॉलची मागणी झालेली आहे. मॅनेजमेंट कमिटी सिटीज बॉल मैदानात दाखल होतोय. धावसंख्या 6, 6 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवरती आघाडीसाठी सलामीवीराची विकेट गमावली होती, पण आता पलटवार चांगला केलाय. विनीत भगतच्या विरुद्ध केलेलं हे आक्रमण सध्या आपण बघत आहोत. निखिल जाधवच्या बॅटमधून हा पहिला मॅक्सिमम षटकार. 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पॉवर प्लेचं षटक, फील्ड रिस्ट्रिक्शन्स आणि त्याच कारणासह मात्र या पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल सुरुवात आता या डावाची करत असताना फलंदाज निखिल जाधव. रनवे मध्ये आलाय व्यत्यय. पंच सांगतात इट्स अ डेड बॉल. एक अनोखी शैली, अनोखी स्टाईल आहे माधव ठाकरे सरांची आणि त्या शैलीने सध्या तो इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 6 ऑन बोर्ड. 6 धावा दाफलकर. गोलंदाज तयार विनीत. ओ समोर ड्राईव्ह केलाय, वेगवान ऑन ड्राईव्ह. मिड ऑनच्या फिल्डरला बीट करत असताना बॉल मागे लॉग ऑफच्या फिल्डरला चेस आहे. चांगलं बॅकअप आलंय. जोपर्यंत थ्रो दिला जाईल नॉस्टाकर रेडला संधी होती दोन्ही फलंदाजांकडे एक सिंगल रन कंप्लीट करण्याची आणि त्या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण पाहताय पोहोचल्या पुढे. बॅटिंग करणाऱ्या नंदा स्मृती खांडवल क्रिकेट संघाचा 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 7 धावा दाफलकर एका विकेटच्या मोबदल्यात. लेफ्टी बॅटर ज्याने यापूर्वीच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब त्यानं पटकावला होता. तो फलंदाज डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज योगेश्वर पाटील सध्या स्टॅकर रेंजला. इंटरेस्टिंग असेल बॅटल. हो अपील स्ट्रॉंग पण पंचांची तटस्थ भूमिका. बॅटची कडा होती तेच पंच सांगतायत, कन्फर्म करतायत. मिल्टीत एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीनं महत्वाच्या सामन्यात योगेश्वर पाटीलचं वैयक्तिक खातं खुलं होते. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ओव्हर द विकेट विनीत आले होते. कोलात टाकला होता बॉल. लास्ट मोमेंटला बॅटचा संपर्क आणि तदनंतर पायावरती हा बॉल आदळला होता. तेच सांगतात पंच माधव ठाकरे सल. सिंगल धाव स्कोर सध्या 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाफलकर. स्टील 2 टू गो. 11:32 ला पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा टाइम काउंटर सुरू आहे. फुल टॉस दिशा दिली, टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये काव फेसला उपस्थित आहे. चांगलं बॅकअप येते. मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत पोहोचते पुढे 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकावर. स्टील 1 टू गो. योगेश्वर पाटील लेफ्टी बॅटर सध्या खेळतोय स्टॅकर रेंजला. धाबा बनलेले आहेत त्या 9. विनीत. ओ फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न पण चेंडूबादचा संपर्क व्यवस्थित घडवता आला नव्हता. डायरेक्ट दिला नॉस्टाकर रेंजला. दुसरी धाव हवी आहे. थोडा कॅज्युअल अप्रोच आणि त्याचा फायदा दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. इट इज फ्रॉम लेग बाईट्स. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल आणि त्याच बरोबरीनं बॅट्समन नॉट आउट येत हा देखील कन्फर्मेशन सिग्नल आलेला आहे. सो रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत 2 आणि या 2 धाब्याच्या सोबतीनं एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित होती होती. नेल्सन फिगर मध्ये 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अकरा धाबा सध्या स्कोरबोर्डवर. मैदानी पंचांनी आता मदत मागितली ती टेक्निकल टीमची रनआउट साठी नॉस्टाकर रेंजला सिटीज. या पाहूया विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून हा DRS आता वापरात येत आहे. मैदानी पंचांचा तसा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. या आपण पाहूयात विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. हे सिटीज रन इज क्लिअर कंप्लीट. फलंदाज अगदी यष्ट्यांच्या जवळ आला होता नॉस्टाकर रेंजला. धाव पूर्ण आहेत. बॅट्समन इज नॉट आउट. चला टीम मॉडेल बंद करून आता फिल्डिंग सेट करावी लागेल. विनीत भगत अँड आर्मी. जहरी राजनौली. DRS आता गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या जहरी राजनौलीनं. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. पहिले षटक समाप्त झाले. षटक सुरू होते दुसरं.
चला मॅच बॉल रिटर्न होतोय. या मॅच बॉलला आपण सामना कंटिन्यू करूयात. गोलंदाजीसाठी पाहिलं तर दुसऱ्या षटकात विवेक भगत दाखल होताना पाहायला मिळतात. यंगस्टार आहेत, यंग टॅलेंट जयरी रांजनोलीचं. पाच कशा पद्धतीने आता फ्रंटलाईन गोलंदाज विनय भगतच्या विरुद्ध 11 धाबेचा स्टार्ट प्रतिस्पर्धी मंदा स्मृती खांडवल क्रिकेट संघाला मिळाल्यानंतर आता कमबॅक त्याच्या वतीने होईल. चला ऑफिशियल 1 मिनिट फक्त सामना होल्ड करा. माधव ठाकरे सर. चला सामना कंटिन्यू करा. 10-11 बनलेले आहेत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 1 ऑन बोर्ड. षटक सुरू होते. दुसरं विवेक भगत गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्टाकरिनला निखिल ज्याच्या बॅटमधून एक मॅक्सिमम पहिल्या षटकात आपण पाहिलेला आहे. हो बॅकफुटवर आले. पूल केलाय रोहित शर्मा स्टाईल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पूल अँड पॉवरफुल सिक्सर. धावसंख्या फ्लाय झालेली आपण बघत आहोत. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. प्रॉपर पोझिशन मध्ये आले होते. बॅकअप लेन पूल केला. 6 धावा वसूल करत असताना निखिल जाधव त्याच्या बॅट मधून येतोय. हा या निर्णायक डावाचा दुसरा सिक्सर. दुसरा षटकार. स्कोर 17-17. कमी गतीने टाकलेला बॉल पण पंच सांगतायत वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न गोलंदाज विवेक भगतचा पण तो सध्या अपयशी ठरलेला आपण बघत आहोत. एक अतिरिक्त धाव बहाल करत असताना गोलंदाज विवेक भगत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड. निखिल जाधव ऑन स्ट्राइक. हो स्विच हिट. रिव्हर्स अटेम्प्ट पण आता प्रयत्न फसलेला आहे. बॅट्समन बॉडी शेप चेंज केला होता. त्याच कारणासह पंचांनी तर संमती दर्शवली नाही. पण आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं मैदानी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. या पोळ्यात हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. स्विचिटचा जो अटेम्प्ट झाला. बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील. बॉलचा फिनिश पॉइंट काय होता, बॅट्समनच्या बॅटची रेंज काय होती जेव्हा तो स्विचिटसाठी ट्राय करत होता, या सगळ्या गोष्टी आता थर्ड अंपायरच्या वतीनं पाहिल्या जातील, न्याळल्या जातील. राज ठाकरे सर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्या समोर जॉईन होत आहेत. या रिप्ले आपण पाहूयात पुन्हा एकदा ऑन स्क्रीन. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRA ची मागणी केलेली आहे. मैदानी पंचांच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे. फेअर डिलिव्हरी सिटीज ती चर्चा सुरू होती. डॉट बॉल निर्धाव चेंडूची झाली सांगता. धावसंख्या स्थिर 18. दोन्ही टीमना आता पहिल्या डावात DRS गमावलेला आहे. बॅटिंग करणारा संघ अर्थातच नंदा स्मृती खांडवल, त्याचबरोबर बॉलिंग करणारा संघ जयरी रांजनोली. गोलंदाज तयार विवेक. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर आलेत. हुक केलाय, पाठवल्या लॉंग लेग सी मार्शाच्या बाहेर. लांबच मारलाय, दूरच मारलाय. निखिल जाधवचा हा आहाकार, भव्य षटकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅकफुटवर वेट अँड वॉच भूमिका. लॉंग लेगला हा जबरदस्त षटकार. निखिल जाधव शो सध्या सुरू झालाय.
आणि त्याचा तडाखा सध्या बसतोय फिल्डिंग करणाऱ्या जयरी रांजणोली. स्कोर सध्या आपण पाहतायत या 6 धाब्याच्या मदतीने पुढे फ्लाय होत असताना, उंचवडी घेत असताना नंदस्मृती खांडोल क्रिकेट संघाचा 24 ऑन बोर्ड 24 धावा धावफलक, ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल 6 चेंडू 20 धाब्याचं योगदान, 3 षटकारांशी आपण पाहताय आयकॉन निखिल जाधवचं. या मॅच मध्ये सध्या तो गोलंदाजांच्या विरुद्ध हावी होत असताना आक्रमक फलंदाजी खास करून त्याची आपण बघत आहोत. फुल्ली ड्राइव्ह केला समोर, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतायत, चांगलं बॅकअप आलं मिळेल ते एकच धाव आणि या सिंगल धाब्याने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित होती ती 25 ऑन बोर्ड 25 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. 7 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 21 धाब्याचं योगदान देतो निखिल जाधव, 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट, त्याची सोबत देतोय आघाडीसाठी सलामीवीर डावखुऱ्याचा आक्रमक विस्फोटक फलंदाज विध्वंसक फलंदाज योगेश्वर पाटील, जो 2 चेंडूत शांत राहिलेला आहे. अवघी एकच धाव त्याच्या बॅटमधून आलेली आहे. विवेक राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या फार बाहेर कमिट झाले होते. चेंडूबादचा संपर्क घडू शकले नाही, चांगला बाउन्स पाहायला मिळाला. कॉन्क्रीट खेळपट्टी त्याच कारणास्तव नेहमीच एक्स्ट्रा बाउन्स या विकेटवरती जनरेट होताना आपण पाहिला आणि तो सध्या एक्स्ट्रा बाउन्स अतिरिक्त उचली फलंदाजाला त्रस्त करून गेली. डॉट बॉलची झाली सांगता धावसंख्या स्थिर 25 25 धावा. स्टील 1 टू गो. हॅमर केलाय ऑन साइडला, पॉवरफुल फटका, उंची सोबत मिळते अंतर, बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. योगेश्वर पाटीलचा हा पलटवार आकर्षक मुरबाडकर चषक षटकार. स्कोर आपण बघत आहोत 31-31 धावा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅक ऑफ लेंथ पोझिशन मध्ये आले होतं, चांगलं टायमिंग चांगलं मिडलिंग सध्या करत असताना स्कोर पोहोचला 31 या आकड्यावर. 15.50 धाब्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे सध्या मेंटेन करत असताना संघ नंदस्मृती खांडवल. वेलकम एस के सदाशिव खाटेकरी उपस्थित होत आहेत, आपलं स्वागत आहे. सध्या स्कोरिंग ग्राफ आपल्या स्क्रीनवर, चौकार षटकार त्याचबरोबर ही पार्टनरशिप. 11 बॉल 31 धावा, ज्यामध्ये 7 चेंडू 21चं योगदान निखिल जाधवचं, तर 4 चेंडू 7 धाब्याचं योगदान आघाडीसाठी डावखुराचा आक्रमक फलंदाज योगेश पाटीलचा आपण बघत आहोत. हे स्कोरिंग ग्राफिक. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल कामगिरी या मॅच मध्ये आघाडीसाठी सौरभ पाटील स्वस्तात बाद झाला, निखिलनं चांगलं योगदान दिलंय, त्याची सोबत योगेश्वर पाटील देतोय. एक्स्ट्रा 3 धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. षटकं टाकून झालेली 2 धावा बनलेले 31. बॉलिंग समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. विनीत भगतचं पहिलं षटक 9 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याने कॅरी केलेली आहे. तर आताच नुकता ज्या दुसऱ्या षटकाची सांगता झाली त्या षटकात 20 धावा विवेक भगतच्या विरुद्ध आलेल्या आहेत. तिसरं षटक गोलंदाजीसाठी अक्षय दाखल होताना पाहायला मिळत आहे. चला वेळ जास्त घेत आहेत, थोडी घाई करा, थोडं फास्ट खेळा, लक्ष सुद्धा. टीम जयरी रांजणोली. अंतिम षटक अखेरचं षटक अगदी कमी बॉलांचा रनअप घेऊन गोलंदाज तयार होते. बॉलिंग मार्कवर अक्षय. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. ऑन साइडला 3 फिल्डर डीप मध्ये स्कोरले, मिड विकेट लॉंग ऑन, त्याचबरोबर काव फेस लेग फिल्डर. लॉंग ऑफ थोडा वाईडिश उभा करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये सेट झालेला. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती चांगला बाउन्स पाहायला मिळाला. थोडी हरकत या बॉलने केली, पंचांचा सिग्नल आलाय तो लेग बायचा. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या नंदस्मृती खांडवल संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धावेनं स्कोर सध्या आपण पाहताय पोहोचल्या पुढे 32 ऑन बोर्ड 32 धावा धावफलकावर. योगेश्वर पाटील 4 चेंडू 7 धावेचं योगदान देतोय. मागच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून एक मॅक्सिमम षटकार आपण पाहिलाय. सो कॉन्फिडन्स आता त्याचाही दुणावला असेल. पाहायचंय आता लेफ्टी बॉलर अक्षय कशा पद्धतीनं कामगिरी करेल, कशा पद्धतीनं या सामन्यात आता त्याचा इम्पॉर्टंट रोल असेल.
3 कॅमेऱ्यानिशी बीके स्पोर्ट्स लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या वतीने स्पर्धेचं क्वालिटी विथ क्लॅरिटी नीट क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट सध्या सुरू आहे. ऑनलाईन व्ह्यूअर्स जे आमच्या सोबत जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. खोलात होता बॉल, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, खोदून काढलाय, दुसरी धाव हवी आहे, दबाव टाकलाय फिल्डरवर आणि त्याचा फायदा सध्या दोनही फलंदाजांना मिळत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्यांच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित होती 34 ऑन बोर्ड, 34 धावा दाफलकावरती. 5 चेंडू 9 धावेचं योगदान योगेश्वर पाटील देत आहेत. 8 चेंडू 21 धावा निखिल जाधवनं बनवलेले आहेत आणि हळूहळू ही पार्टनरशिप आता डोकेदुखी ठरली आहे फिल्डिंग करणाऱ्या जहरी रांजणोली क्रिकेट संघाकरता, कारण शून्यावरती पहिला विकेट गमावला होता. बॅटिंग करणाऱ्या नंदास्मृती खांडवलनं सौरभ पाटील पहिल्याच बॉलवरती 5 झाले होते. त्यानंतर डाव या दोनही फलंदाजांनी सावरलेला आपण बघत आहोत. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटर आले, पुल केलाय, पाठवलाय लांबच लांब, दूरच दूर, आउट ऑफ द पार्क. मायटी हिट फ्रॉम मायटी मॅन, सिक्सर. सो स्कोर या षटकाराने पुढे फ्लाय होतोय 41 बोर्ड. 40 धावा सध्या दाफलकावर. निर्णायक षटक तिसरं सुरू असताना आक्रमक पवित्र खास करून या षटकात आपण बघत आहोत. अक्षयच्या विरुद्ध आघाडीसाठी योगेश्वर पाटीलचा, त्याचाही स्ट्राइक रेट आता सुधारलाय, त्याचाही स्ट्राइक रेट आता चांगला मेंटेन होतोय, ग्रो होतोय. 6 चेंडू 15 धावेचं योगदान त्याने दिलेले, जवळपास 250चा त्याचाही बॅटिंग स्ट्राइक रेट. आता फलंदाजी भरलेली आहे, एका बाजूला 8 तर एका बाजूला वीर, अशी परिस्थिती आता गोलंदाजाची झालेली आहे. दोन्ही बॅटर चांगले सेट झालेले आहेत. यॉर्कर. क्रिकेटमध्ये नेहमीच 2 गोष्टींचा सन्मान केला जातो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी परफेक्ट यॉर्कर, तोच सन्मान पाहायला मिळाला. धावा 40 बनलेले आहेत, स्टील 2 टू गो. बॉल बाकी अजूनही 2 पायचा फिनिशिंग टच आता या निर्णायक पहिल्या डावाचा कसा असेल, किती धावसंख्येचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये जहरी रांजणोलीला करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार अक्षय. षटकारानंतर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. लाईन इथे देखील चांगली आहे, स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल, थोडी हरकत केली या बॉलनं. जो अपेक्षित बाउन्स हवा होता, जी अपेक्षित उचली फलंदाज योगेश्वर पाटीलला हवी होती, ती उचली मिळाली नाही. चेंडू बॅट मध्ये संपर्क घडला नाही. डॉट बॉल लागोपाठ चाललाय दुसरा आणि सध्या मॅच मध्ये छोटेखानी वापसी आपण बघत आहोत. गोलंदाज अक्षयच्या सोबतीनं फिल्डिंग करत असताना टीम जहरी रांजणोली क्रिकेट संघाची स्कोरबोर्ड सध्या स्थिर आहे, धावसंख्या स्थिर स्थगित सध्या विसावलेली. 41 बोर्ड, 40 धावा दाफलकावर, स्टील 1 टू गो. अक्षय आता चांगल्या वेगाने गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल ऑन साइडला दिशा दिली, टर्न केला, गॅप मध्ये खेळतायत, क्षेत्ररक्षक दूर आहेत, मिसफील्ड. दुसरी धाव हवी आणि ती देखील आता सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सो पंचांच्या वतीनं घोषणा ऑफिशियल तिसऱ्या षटकाची झाले सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. एकूण 3 षटकांच्या अंती 14.00 धाव्याच्या धावगतीनं धावा बनल्या गेल्या. 43-43 चं टार्गेट आता सेट झालेलं आहे. 8 चेंडू 21 निखिलनं बनवल्या, 9 चेंडू 17 बनवल्या योगेश्वरनं. एक्स्ट्रा 4 पाहायला मिळाला. फायनल टॅली आहे 42-42 आणि सेकंड इनिंग मध्ये पाठलाग मात्र करावा लागेल. तो बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज करण्याकरता जहरी रांजणोलीला 43-43 धावसंख्येचा.
ऑनगोईंग मॅच मधील विनर आणि त्यांच्या विरुद्ध जानी स्पोर्ट्स वडपे असा यानंतर होणारा सामना. रिक्वेस्ट असेल जानी स्पोर्ट्स वडपेला आपली उपस्थिती आता अनिवार्य हवी. लक्ष सुद्धा अधिकचा वेळ आपण घेऊ नका. येस इट इज कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा नियम या स्पर्धेचा. धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये करण्यासाठी संघ सज्ज झालेला आहे. जयरी रांजनवली आघाडीसाठी विनीत भगत आणि त्याची सोबत देतोय. भावेश ठाकरे. तर गोलंदाजीसाठी जयेश सज्ज होताना पाहायला मिळतात. महत्वाचा सामना जो संघ जिंकेल तो किमान एका आकर्षक करंडकाचा आणि रोख पारितोषिकाचा मानकर होईल. त्यासाठी महत्वाची लढत. सामना सुरू होतो. निर्णायक दुसरा डाव दुसरं सत्र ज्या ठिकाणी 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. जयरी रांजनवली पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली निखिल जाधवची. त्याचबरोबर चांगलं योगदान आलं योगेश्वर पाटीलचं. पहिल्या बॉलवरती विकेट गमावल्यानंतर 42 धावा त्यांनी स्कोर केलेल्या आहेत. 43चा पाठलाग सुरू होतो. निर्णायक सामना आणि निर्णायक सामन्यातील महत्वपूर्ण निर्णायक हे दुसरं सत्र दुसरा डाव. हे ऑफिशियल अंपायरचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला आपण देऊयात. ऑल द बेस्ट. 3-1 लेट्स प्ले. गोलंदाज तयार जयेश जोशी. ओ पहिला बॉल इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. दर्जा पाहायला मिळाला गुणवत्ता पाहायला मिळाली क्लास पाहायला मिळाला. भावेश ठाकरे नावाचा आणि त्याच्या नावाचा ब्रँड त्याच्या नावाची मोहर या फटक्यावरती उमटली आहे. क्लासिकल स्टाईलने खेळतायत. कवसला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. हॉट शॉट ऑफ द डे. षटकार. टायमिंग होतो बेमिसाल टायमिंग. षटकारांना डाव सुरू होतोय. आणखीन एक जबरदस्त फटका. पण लॉंग ऑफला फिल्डर आता उपस्थित आहेत. बरोबर बॉल त्यांच्या हातात जाऊन विसावलाय. पहिल्या बॉलवरती षटकार पण तदनंतर गोलंदाजानं दिले प्रत्युत्तर. जयेश जोशीनं काढलीये या मॅचची प्राइज विकेट. इनफॉर्म बॅटर भावेश ठाकरे आता माघारी परततोय. पहिला आदरा. साठी पाहिलं तर भूषण मात्रे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आक्रमक सुरुवात या डावाची केली होती फलंदाज भावेश ठाकरेने. पण क्रिकेटमध्ये टी फॉर टेम्परामेंट संयमी तितकाच महत्वाचा असतो. अति आक्रमकता फलंदाजाला भोवली. 6ला पहिला धक्का बसलेला आहे. 43 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावात सध्या करत असताना आपण बघत आहोत संघ जयरी रांजनवली. धावा 6. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज भूषण म्हात्रे दाखल पोहोचलेला आहे. आयकॉन आहेत. पायसा आयकॉनची कामगिरी आता कशी असेल. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले. पूल केलाय. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केलाय. प्रत्येक फलंदाजाला फक्त षटकारानेच प्रत्युत्तर देता येत आहे आणि तो धमाका भूषण म्हात्रेचा पहिला भारदस्त षटकार.
भूषणजी तरी नुकताच मंचावरती उपस्थित झालेत, आपले स्वागत आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावर. काय टायमिंग होतं, सुरुवात आक्रमक होती आघाडीसाठी. भावेश ठाकरेची त्याची विकेट गेली आणि आता भूषण देखील ऑन फायर. समोर डॉफ केलाय, क्षेत्ररक्षकाला चेस आहे, आउटफील्ड अत्यंत वेगवान, तितक्याच वेगानं बॉल अगदी आलाय आमच्या समालोचन कक्षासमोर. सनसनीत चौकार. पॉवर प्ले सुरू आहे. डीप मध्ये गॅप फार मोठा होता. वाडेश मिडॉन अगदी गोलंदाजाच्या बाजूला, त्याचबरोबर काऊ कॉर्नर थोडा दूर होता, त्याचा फायदा घेतला. चांगलं प्लेसमेंट भूषण म्हात्रेचं. चौकारासोबत धावसंख्या आपण बघत आहोत 16 ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. जी आवश्यक धावगती होती 14.33 धाब्याची, ती देखील आता गाठली आहे. अजून या षटकातील बॉल बाकी आहेत 2, स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार जयेश जोशी. हो, बॉल हवे ते फिल्डर डीप मध्ये वाट पाहतायत आणि वाटच पाहावी लागेल. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल येतोय. 1 बॉल सोड युरोप येतोय तो लागोपाठचा दुसरा दमदार चौकार. जणू काही हायलाइट सुरू आहे असा फील आता यायला लागलेला आहे. ज्या पद्धतीने धावसंख्येचा वेगानं पाठलाग सुरू केलेला आहे नंदा स्मृती खांडवल क्रिकेट संघाच्या विरुद्ध जयरी रांजनोलीनं. हो, वेगवान बॉल, लेनचा चांगला वापर, पूर्णपणे वेगानं फलंदाजाला अचंबित केलं, सरप्राईज केलं. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात येत असताना स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 21 ऑन बोर्ड. कंपॅरिझन आपण बघत आहोत. पहिल्या षटकात नंदा स्मृती खांडवलला 11 बनवले होते, 1 विकेट त्यांची पडली होती. परंतु प्रत्युत्तरा दाखल मात्र पहिल्या षटकात वरचढ हावी होत असताना संघ जयरी रांजनोली 21 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. इक्वेशन आता 12 चेंडू आवश्यकता, 22 धाब्याची, 11.00 धाब्याची आवश्यक धावगती. थोडं हे समीकरण आता सोपं झालेलं आहे, सोयीस्कर झालेलं आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकात काउंटर अटॅक स्पेशली आपण पाहिला, सुरुवातच दमदार झाली होती. इन्सर्ज आउटच्या अंदाजानं भावेश ठाकरेची तो बाद झाला. त्यानंतर मैदानामध्ये मोर्चा सांभाळला, डाव सावरला आणि काय विस्फोट एका पाठोपाठ एक केला तो फलंदाज अर्थातच भूषण म्हात्रेनं. षटक सुरू होते दुसरं, 12 चेंडू आवश्यकता, 22 धाब्याची. बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत निखिल. ऑन स्ट्राइक भूषण म्हात्रे, ज्याची भूषणावह कामगिरी पहिल्या षटकात आपण पाहिलेली आहे. 12-22 हे समीकरण. 12 बॉल अँड 22 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. ओ स्विच इट, फुल टॉस आणि त्याला दिशीय दशा खराब केली आहे गोलंदाजाची दशा. पाठवले बॉल डीपी थर्ड मॅन सीमा पार. स्विच अँड स्वीट इट चौकार. धावसंख्या या स्विचिटच्या चौकाराने आपण बघत आहोत. पोचले पुढे 25, 25 धावा, 11 चेंडू, आता 18 धाव्याची आवश्यकता. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केला या डावाचा भूषण म्हात्रेनं. गोलंदाजांच्या भिंबऱ्या त्यानं उडवलेल्या आहेत. 11 चेंडू, आता 18 धावेची आवश्यकता. 11 बॉल्स अँड 18 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. गोलंदाज तयार. ओ फुल टॉस पण मिस टाइम. फिल्डर डीपमधून पोहोचतायत, जबरदस्त जल संपादित होतोय. वेल जज अँड इक्वली टेकन. स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय फिल्डर. महत्वाचा मोठा आदरा आता बसलाय. इन्फॉर्म बॅटर भूषण म्हात्रे परतलाय माघारी. दुसरा धक्का. बॅटिंग स्ट्राइक रेट आपण पाहिला भूषण म्हात्रेचा, तो बाद होतोय. नवीन फलंदाज अजित दाखल होतोय.
अजित म्हात्रे न्यू बॅटर. धाबा 25 बनलेले आहेत. 10 चेंडू आणि विजयासाठी 18ची आवश्यकता. वेलकम बालचंद्रजी बोर उपस्थित झालेले आहेत. आपले स्वागत आहे. दहा चेंडू 18 धाबा. नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल झालाय अजित म्हात्रे. 10 बॉल 18. मॅथ्यू स्टील ला लाईव्ह महत्वाची विकेट आलेली आहे. कमबॅक करावं लागेल. लाईन चांगली आहे. लेनचा चांगला वापर. ऑफस्टंपच्या बाहेर समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत अजित म्हात्रे. थोडी हरकत या बॉलनं केली. फिंगर बोल्ड केले होते. डॉट बॉलची झाली सांगता. स्कोर सध्या आपण बघत आहोत 25-25. 9 बॉल आणि आता विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 18 हे समीकरण. मॅथ्यू स्टील ला लाईव्ह. भूषण म्हात्रेची 1 विकेट कॅरी झालेली आहे आणि तदनंतर पाहताय या मॅच मध्ये कमबॅक होत असताना समोर टॅप करतायत. एक धाव मिळेल. लॉंग ऑन वरून फिल्डर पोहोचलाय. थोडा वेळ घेतो चेंडू उचलण्यासाठी. दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रो वाईड आलाय. थ्रो खराब आलाय आणि त्याचा फायदा सध्या दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित होती ती 27 ऑन बोर्ड. 27 धाबा धावफलकावर. 8 चेंडू आणि 8 चेंडू विजयासाठी आता 16 धावेची आवश्यकता. 8 बॉल 16. गोलंदाज तयार. लाईन इथे चांगली. ऑफस्टंपच्या बाहेर थोडा कमी गतीने टाकलेला बॉल. पुन्हा एकदा फसवा चेंडू होता जो चकवून चाललाय गोलंदाजाला. चांगला लेग ब्रेक. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत अधिकची उचली आणि टर्न देखील चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना सांगता महत्वाची विकेट कॅरी झाल्यानंतर गोलंदाजानं कॉन्फिडन्स त्याचा या षटकात कंटिन्यू केलेला आहे. निखिलची जबरदस्त कामगिरी. ज्यानं बॅटिंग पहिल्या डावात भरदार केली आणि आता गोलंदाजीमध्ये देखील तो सध्या छाप सोडतोय. 7 चेंडू आता आवश्यकता 16 धावेची. रनवे मध्ये आला व्यत्यय. पण जो सांगतात माधव चाकरे सर इट्स अ डेड बॉल. 7 बॉल 16. 12-22 सामना सुरुवात चौकाराने झाली होती पण तदनंतर काय कंबर कसली गोलंदाजाने. काय प्रत्युत्तर दिले फलंदाजांना. सामना आता येऊन ठेपलाय. 7 बॉल आता आवश्यकता 16ची. स्वीप करण्याचा प्रयत्न. लाईन इथे देखील चांगली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर कमिट झाले होते. स्कोअरलेग लॉंग झोन टार्गेट करायचं होतं पण चेंडू बॅटचा संपर्क घडू शकला नाही. लागोपाठचा तिसरा निधाव चेंडू. त्याचबरोबर या यशस्वी षटकाची होत असलेली सांगता आपण बघत आहोत. 6 धावा देत असताना 1 विकेट. चांगली कामगिरी. ओव्हरऑल 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले निखिल जाधवच्या स्पेल मधून. धावा बनलेले 2 षटकात 27-27. 6 बॉल आता आवश्यकता 16 धावेची. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावर. ज्या ठिकाणी स्टार्ट त्यांना अप्रतिम मिळाला होता 21 धावेचा. पण दुसऱ्या षटकात तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाजी करणाऱ्या टीम नंदा स्मृती खांडवलला. 6 बॉल आता बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. योगेश्वर पाटील महा अंतिम षटकात दाखल झालेले आहेत. शेवटच्या षटकात दाखल झालेले आहेत. 6 चेंडू 16 धावा. 6-16चं समीकरण. 2 षटकात 27 धावा बनलेले आहेत. पायसा एक्झॅक्टली अंतिम षटकात सामना कुणाच्या बाजूने झुकेल. बॅटिंग साठी स्टॅकर एंडला जो आघाडी करता दाखल झालाय विनीत भगत ज्यानं एकही बॉल यापूर्वी फेस केला नाही. पहिला बॉल समोर लॉफ केलाय. ऑन दी अप खेळतायत. क्षेत्ररक्षक जज करतोय. जेल संपादित फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट. आणखीन एक अडचण आता दूर होतोय. विनीत भगत शून्याचा चष्मा घालून परत तंबूच्या दिशेनं
तिसरा आदरा. सामना फार लवकर संपेल कारण 43चा पाठलाग पहिल्या षटकात 21 धाब्याचा मिळालेला ड्रीम स्टार्ट, पण दुसऱ्या षटकात खिंडार पाडली धावाला निखिल जाधवनं महत्वाची भूषण मात्रेची विकेट त्यानं कॅरी केली. आणि तदनंतर या मॅच मध्ये आपण पाहताय आता नुकताच आशेचं आणखीन एक किरण मावळलेलं आहे. जरी रांजरोलीचं झेलची 2 झेलबहादूर माघारी परत विनीत भगत बॅटिंगसाठी नवीन बॅटर पोहोचलाय नयन भगत. 5 बॉल आता आवश्यकता 16 धावेची. एअर स्ट्राईक नितांत गरजेची आहे. हवाई हल्ला आता महत्वाचा आहे या मॅच मध्ये. जरी रांजरोलीसाठी सिंगल डबल न काही होणार नाही, चौकार षटकाराची नितांत गरज आहे. 5 बॉल 16. पाच बॉल 16. हो लाईन पाहावी लागेल. सिरीज चांगला वेग होता. मागच्या 5 चेंडूत एकही धाव स्कोर झाले नाही, ही जमेची बाब आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 चेंडू 22चा सामना एकनाथ सर येऊन ठेपला 4 चेंडू 16 वर. याचं कारण काय, मागच्या 8 चेंडूत अवघ्या 6 धावा बनलेल्या आहेत आणि महत्वाच्या 2 विकेट त्या गमावलेल्या जरी रांजरोलीला. हेच तर असतं क्रिकेट, जिथे तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागतो. ऑन साइडला दिशा दिली आहे, फिल्डर उपस्थित आहे, चांगला बॅकअप, वेल जजमेंट. चेंडूला रोखण्यासाठी क्षेत्ररक्षकांना पसंती दिली आहे. झेलपर्यंत तो पोहोचला नाही. सेन्सिबल फिल्डिंग, 1 धाव. स्कोर सध्या पोहोचलाय तो 28. 28 धावा. 3 बॉल आता बाकी आहेत आणि 3 बॉल म्हणजे विजयासाठी 15 रनची आवश्यकता. 3 बॉल 15. फुल टॉस फिरवलाय सीमारेषेच्या बाहेर. एसीडी सिक्सर. षटकार आहे. क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेच्या बाहेर होता. क्लिअर अँड क्लीन व्ह्यू फ्रॉम अवर कॉमेंट्री बॉक्स. रिप्ले देखील आपण पाहूयात. महत्वाच्या क्षणाला फुल टॉसला फिरवला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित होते. चांगलं बॅकअप येताना पाहायला मिळालं आणि तितकी चांगली कामगिरी त्या फिल्डरची होती, पण त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेर आहे. सिडीज ते त्या क्षेत्ररक्षकांना देखील मान्य केलेलं आहे. 6 धावा. मॅच स्टील ऑन. एका षटकारानं पुन्हा एकदा संघर्ष या सामन्यामध्ये कायम केलाय तो फलंदाजानं. धावा बनलेले 34-34. 2 बॉल आता आवश्यकता 9 धावेची. 2 बॉल अँड 9 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. सामना या षटकारानं फलंदाजानं जिवंत ठेवलेला आहे. मॅच इज स्टील अलाइव्ह. हू विल विन द मॅच. सामना जिंकेल कोण. 2 चेंडू 9. ऑफ साइडला मिस टाइम फटका. झेलची संधी आणि याचबरोबर सामन्याचं चित्र आता स्पष्ट होतोय. विकेट आली आहे. महत्वाचा फलंदाज बाद होतोय आणि समीकरण आता अंतिम चेंडूत आवाक्या बाहेर. 1 चेंडू आवश्यकता 9 धावेची. फलंदाज बाद. 'माधव ठाकरे सरांचा नृत्य आविष्कार आपण बघत आहोत. या स्पर्धेमध्ये MR पॅनलचे सर्व संस्थापकीय अध्यक्ष MC संलग्न पंच माधव ठाकरे सर, त्यांचे सुपुत्र राज ठाकरे सर, त्याचबरोबर समीर शेख सर आजच्या महाअंतिम दिवसात आपल्या समेत ॲज अ ऑफिशियल जॉईन झाले. त्यांचे स्वागत आहे. 1 बॉल 9. बिरकावलाय बॉल. सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, पण यातून फक्त पराभवाचं अंतर कमी होऊ शकतंय. सरते शेवटी विजयाची नोंद करत एका आकर्षक करंडकाचा मानकरी आणि त्याचबरोबर क्वार्टर फायनल मध्ये विजय संपादित करून पुढील फेरीचं तिकीट काबीज करतोय संघ नंदा स्मृती खांडवल. मनपूर्वक अभिनंदन नंदा स्मृती खांडवल. टफ अँड हार्ड लक आणि अपकमिंग टुर्नामेंट साठी ऑल द बेस्ट आपण देऊयात जयरी रांजनोलीला.
आणि गोलंदाजी करत असताना ज्याची इकॉनॉमिकल कामगिरी महत्वाचा